नमस्कार मंडळी. मंडळी 29 मार्च 2025 पासून आपल्या राशीच्या 7.5चा अंतिम कालखंड सुरू होणार आहे आणि या काळात शनीच्या ग्रहाचं जे गोचर प्रमाण आहे हे कुंडलीच्या दुसऱ्या घरातून मीन राशीमधून सुरू होणार आहे सुवर्ण पादाने. 7.5चा हा शेवटचा कालखंड सुरू होतो. म्हणजेच काय तर शनी ग्रहाचे आपल्या चंद्र राशीच्या दुसऱ्या घरातून गोचर भ्रमण सुरू होतं. दुसरं घर म्हणजे आपलं धनस्थान. यावरून धन, कुटुंब, वाचा या संदर्भातला अभ्यास केला जातो. अशा वेळी व्यक्तीला धन, पैसा याच्या संदर्भात अचानक सकारात्मक किंवा नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागतो. सकारात्मक किंवा नकारात्मक असं का? तर आपल्या मूळ कुंडलीमध्ये शनी ग्रह कसा आहे, शुभ आहे, अशुभ आहे, त्यानुसार हे परिणाम आपल्याला मिळत असतात. परंतु परिणाम मिळतात हे अवश्य आणि निश्चित. आपण आतापर्यंत घेतलेल्या कामाच्या बाबतीतले कष्ट त्याच्या आधीच्या कालखंडात या काळामध्ये मात्र पूर्णत्वाला जाऊन आर्थिक लाभ या काळात पदरात पडायला लागतात. कुटुंबाची आणि आपली स्वतःची आर्थिक स्थिती मनासारखी बदलायला आपले कष्ट, आपले निर्णय, आपला अभ्यास, आपला सकारात्मक या सगळ्या गोष्टींमध्ये फळ द्यायचा हा कालखंड राहतो. त्यामुळे समाजातील आपले मानाचे स्थान आपण या काळात निर्माण करण्यात यशस्वी होतो आणि आर्थिक फायद्याची गणित या काळात उत्तम रीतीने सुटायला लागतात. आपल्या अनुभवाचा, निर्णयाचा व मदतीचा उपयोग आपल्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी सुद्धा उत्तम होतो तो याच काळात. तसेच हे वाचास्थान असल्यामुळे आपल्या बोलण्याचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर होऊन आपली कामं सहज व्हायला मदत मिळते. त्यामुळेच जी मंडळी सेल्स, परचेस यामध्ये आहेत, मार्केटिंगमध्ये आहेत, तर जी मंडळी शिकवण्याच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, अशा शिक्षक, प्राध्यापक या मंडळींसाठी हा कालखंड म्हणजे यश मिळवून द्यायचा अतिशय सुंदर सुवर्ण पर्वणी. तर वडिलोपार्जित संपत्ती, कामधंदा, व्यवसाय, कार्यक्षेत्र यामध्ये कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना हा कालखंड अजून विशेष लाभ मिळवून द्यायला मदतगार ठरतो. यामुळेच ज्यांना अशा विषयामध्ये संधी आहे त्यांनी आवर्जून आपल्या वडिलोपार्जित कार्यक्षेत्रामध्ये पदार्पण या काळात करायला हरकत नसावी. परंतु ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह अशुभ स्थितीत आहे त्यांनी मात्र आपल्या कुटुंबाच्या आणि आर्थिक व्यवस्थापन किंवा व्यवस्था याविषयी कुठले निर्णय घेण्यापूर्वी अत्यंत काळजीपूर्वक ते निर्णय घ्यावे लागतात. कुटुंबाशी व जबाबदार व्यक्तींशी निर्णय घेण्यापूर्वी विचार विमर्श त्यासाठी अत्यंत पहिल्यांदाच करून घ्यावा, म्हणजे अडचणी वाढत नाहीत, नुकसान नाही होत. शनी बदल झाल्यानंतर शनी एका राशीमध्ये एका स्थानामध्ये 30 महिने म्हणजे 2.5 वर्षांसाठी मुक्काम करत असतो, गोचर भ्रमण करत असतो. अशा शनी ग्रहाची दृष्टी मात्र आपल्याला फार सांभाळावी लागते, कारण ती अशुभ समजली जाते. शनिग्रह कुंडलीमध्ये 3 स्थानावर दृष्टी टाकत असतो. शनीला 3री, 7वी आणि 10वी दृष्टी असते. आता जो शनिग्रह कुंडलीच्या दुसऱ्या घरात येणार आहे त्याची 3री जी दृष्टी आहे ती कुंडलीच्या 4थ स्थानावर म्हणजे सुखस्थानावर पडणार आहे, ज्यामुळे आपल्याला आपल्या बँक बॅलन्सवरती फार लक्ष ठेवायचं आहे काटेकोरपणे. आपला खर्च नक्की कुठे होतोय, वायफळ खर्च तर होत असेल तर त्यावर पहिल्यांदा आपल्याला नियंत्रण आणणं महत्त्वाचं राहील. नाहीतर भविष्यामध्ये आर्थिक चणचण, आर्थिक अडचणी उत्पन्न होऊन कर्जबाजारीपणा नाही तर वाढण्याची शक्यता आहे. घरासंदर्भात खर्च करतेवेळी, घरामध्ये गुंतवणूक करतेवेळी, नवीन घर खरेदी करतेवेळी आपल्याला व्हावे लागणार आहे अत्यंत सावध. हाच मुद्दा आपण वाहन खरेदी करतेवेळी सुद्धा लक्षात ठेवायचा आहे या संपूर्ण 2.5 वर्षासाठी. शास्त्र करू नका असं बिलकुल नाही सांगत, काळजी घ्या असं सांगत असतं. शक्यतो घराच्या संदर्भात अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये गुंतवणूक करतेवेळी प्रचंड सावधानता आवश्यक राहील आणि त्यापेक्षा रेडी पोझिशन हा उत्तम पर्याय. तरीही माहिती आणि योग्य नियोजन करूनच, म्हणजे त्रास होणार नाही भविष्यात. तसेच नवीन घर स्वतः बांधायला जर घेणार असाल तर जे काही प्लॅनिंग कराल, ज्याला कोणाला ही जबाबदारी बांधण्यासाठी द्याल त्या व्यक्तीविषयी संपूर्ण माहिती अगोदर अवश्य घेऊन ठेवा. अर्थात हे निर्माण कार्य, मग ते घराचं असो किंवा एखाद्या नवीन व्यवसायाचं, फॅक्टरीचं असो, फारच काळजीपूर्वक आपल्याला त्याबद्दलचे निर्णय घ्यावे लागतात. शनीची दृष्टी आपल्या 4थ स्थानावर पडत असल्यामुळे कुठलंही निर्माण कार्य हे थांबून थांबून व्हायला लागतं. अचानकपणे अशा काही अडचणी निर्माण होतात की ज्याची आपण कल्पना केलेली नसते आणि अचानक आपल्या निर्माण कार्यामध्ये अडचणी आणि अडथळे यायला लागतात. आणि म्हणूनच हा कालखंड हा पैशाच्या आर्थिक व्यवस्थापनासाठी, धन कमावण्यासाठी, कमाईच्या नवनवीन वाटा शोधण्यासाठी वापरायचा आहे. कारण शनी ज्या घरात उपस्थित असतो त्या संदर्भात शुभ परिणाम निर्माण करत असतो.
शनी कुंडलीच्या दुसऱ्या घरात म्हणजे धनस्थानातून गोचर भ्रमण करतोय. दृष्टी मात्र चतुर्थ स्थानावर आहे. 29 मार्च 2025 पासून फेब्रुवारी 2028 पर्यंतचा हा कालखंड असणार आहे. कुटुंब विस्तार सुद्धा हा आपल्याला दाखवतोय, जसं की कुटुंबात लग्न होऊन नवीन सुनबाईचं आपल्या घरात आगमन होणं, कुटुंबामध्ये बालक जन्माला येणं, एक नवीन सदस्य आपल्या कुटुंबामध्ये येणं. तसेच हा कालखंड आपल्यासाठी एका नवीन संसाधन विकास किंवा निर्माण याग करण्याकरता आकृष्ट करताना दिसेल. थोडक्यात काय तर आपल्या आयुष्यातील एक सकारात्मक बदल शनीच्या कालखंडात आपण अनुभवू शकता. म्हणून आपण सकारात्मक आणि नकारात्मक दोघींची माहिती घेतली. परंतु या 2.5 वर्षाच्या काळात आपल्या आईच्या आरोग्याकडे मात्र लक्ष द्यावं लागणार. दुसरा जो शनीचा प्रभाव आहे ते म्हणजे शनीची 7वी दृष्टी पडते आहे कुंडलीच्या 8व्या घरावर. त्यामुळे आरोग्य प्रचंड सांभाळायचे, स्वतःचं आणि कुटुंबाचं. त्यामुळे बिलकुल हलगर्जीपणा नको, निष्काळजीपणा नको. तसेच सासूरवाडीच्या मंडळींबरोबर आपल्याला घ्यावं लागणारे या काळात सामंजस्य. कर्ज, जुगार, इझी मनी, व्यसनाधीनता, जुने आजार या सर्वांवर आपल्याला काटेकोर लक्ष ठेवायचं आहे. यापासून लांब राहायचं आहे. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडून गुंतवणूक नाही करायची. गुंतवणूक करतेवेळी पूर्ण सावधानता ठेवूनच आपल्याला गुंतवणूक करायची आहे. तर ज्यांचा व्यवसाय, नोकरी परदेशाशी संबंधित आहे, इम्पोर्ट एक्सपोर्टशी संबंधित आहे, त्यांनी सावध राहून निर्णय घ्यायचे आहेत या सगळ्या कार्यक्षेत्रातले. आणि नवीन संबंध जोडते वेळी सुद्धा अवश्य संबंधाची माहिती घेऊन ठेवायची. तर जी मंडळी MNC कंपनीमध्ये नोकरी करत आहेत त्यांनी सुद्धा बदलणाऱ्या नवीन नियमांकडे लक्ष ठेवायचे कामाच्या ठिकाणी, ज्यामुळे आपल्याला नुकसान आणि त्रासही होणार नाही. अर्थात ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह शुभ अवस्थेत आहे त्यांच्यासाठी मात्र हा कालखंड उत्तम परिणाम निर्माण करताना दिसून येईल. बऱ्याच काळापासून पाहिलेलं परदेश गमनाचं जे स्वप्न आहे ते या काळात पूर्ण होताना दिसेल. कामाच्या निमित्ताने या काळात परदेशवारी वारंवार घडताना दिसेल. परदेशातील व्यापार उद्योग भरभराटीला येताना दिसेल. आणि हाच तो कालखंड आपल्यासाठी असतो ज्यामध्ये अचानक एखाद्या लांबच्या नात्यांमधील सांपत्तिक गोष्टींचा लाभ आपल्या पदरात पडताना दिसतो. तर काही मंडळींना एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या स्थानावर विराजमान होण्याची संधी मिळते, मानाचं स्थान मिळतं, मोठमोठ्या जबाबदाऱ्या मिळतात ज्याचे आपण आधी स्वप्न पाहिलेले असतात. तिसरी दृष्टी जी आहे शनीची, 3 दृष्ट्या आहेत, त्यातली जी 10वी दृष्टी आहे ती कुंडलीच्या लाभस्थानावर म्हणजे 11व्या घरावर पडत आहे. अशा वेळेला कोणत्याही कामाच्या संदर्भात दुसऱ्यावर अवलंबून राहून त्याचं प्लॅनिंग करू नका, नियोजन करू नका. नाहीतर ऐनवेळी आपली फसगत होईल, आपलं आर्थिक नुकसान त्यामुळे होऊ शकतं. तर जवळच्या लोकांशी संबंध थोडेसे सांभाळूनच ठेवावे लागतील. अशा लोकांपासून, अशा लोकांच्या संगतीपासून आपल्याला स्वतःला लांब ठेवायचे, जी मंडळी आपल्याला आपल्या चांगल्या कार्यापासून परावृत्त करत आहेत, आपला वेळ वाया घालवत आहेत, जे नेहमी आयुष्याबद्दल नकारात्मकता बाळगून आहेत आणि आपल्याला सुद्धा कुठेतरी नकारात्मक विचारांच्या वाटेवर घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आहेत. तसेच यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार, मग ते जवळचे मित्र परिवार असतील, नात्यांमधले असतील, ते सावध राहूनच करायचे आहे. अशा जवळच्या नात्यांमध्ये व्यावसायिक भागीदारी वगैरे करण्याच्या तयारीत असाल तर आपल्या या निर्णयावरती पुन्हा एकदा सखोल आणि लांबचा दूरदृष्टी ठेवून विचार करावा लागेल. तेव्हा सांभाळा. कोणत्याही थोड्याशा फायद्यासाठी गुंतवणूक या काळात करण्यापूर्वी पूर्ण विचार करून निर्णय घ्या. तसेच काही जुन्या गुंतवणुकीतून जर या काळात लाभ मिळत असतील तर त्याचा अवश्य आपण लाभ करून घ्या. त्यालाच आपण म्हणतो प्रॉफिट बुकिंग. त्या प्रॉफिट बुकिंग करायला मागे पुढे पाहू नका, कारण बऱ्याचदा पुढे भविष्यात अजून जास्त लाभ मिळेल या आशेमुळे आपण आत्ता होत असलेला फायदा गमावून बसतो. तेव्हा अवश्य या सगळ्या गोष्टींचा विचार या 2.5 वर्षाच्या काळात आपल्या राशीच्या मंडळीने लक्षात ठेवून चालायचा आहे. मंडळी 7.5च्या या प्रतिकूल परिस्थितीमध्ये या सगळ्या सूचना काटेकोरपणे पाळणं, परिस्थितीवर लक्ष देणं, एवढे व्यावहारिक उपाय जरी आपण करताय ना मंडळी, तरी शनीचा होणारा प्रतिकूल परिणाम आपण बऱ्याच प्रमाणामध्ये कमी करू शकता. कारण सावध असणं हाच उपाय असतो आणि हाच उपायाचा मुख्य पाया असतो. मंडळी, राशी भविष्य जाणून घेणं म्हणजे घाबरायचं नाही किंवा घाबरणं नाही, तर परिस्थितीचा अगोदर अंदाज घेणं, जेणेकरून आपलं भविष्यातील नुकसान कमी करणं, स्वतःची जबाबदारी ओळखून वागणं, परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी करणं असं आहे. अर्थात मंडळी, आपल्या मूळ कुंडलीमधील शनिग्रह कसा आहे त्यानुसार चांगले आणि वाईट परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतात, हे विसरून चालणार नाही. म्हणूनच आपण चांगल्या आणि वाईट या दोन्ही परिणामांचा आता विचार विमर्श केला. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल
तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला दिलं जातं मार्गदर्शन याची अगदी माहिती घ्यावी आणि त्यानंतर आपण आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करावी. हे जे मार्गदर्शन आहे ते आम्ही नेहमीच ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असतो, त्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही हे मार्गदर्शन सहज आपल्या घर बसल्या घेऊ शकता. आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163 जो थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमी दिलेला असतो. आता आपण जाणून घेऊया या 7.5च्या काळात आपल्या राशीच्या मंडळीने कोणते करायचे धार्मिक आध्यात्मिक उपाय. म्हणजे आपली राशी ही शनिग्रहाच्या अंमलाखाली येत असल्यामुळे शनिग्रहाचा मंत्र उपासना रोज सकाळ संध्याकाळ शनिग्रहाचा मंत्रपाठ आहे ओम शनी देवाय नमः या मंत्राचा जप रुद्राक्षाच्या माळेवर एक माळ अवश्य करावा किंवा जो कोणता मंत्र तुम्हाला येत असेल तो करू शकता. तर हनुमान चालीसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र यांचं रोज एक वेळा अवश्य पठण करा. शक्य झालं तर शनिवारी शनीचं दर्शन घ्या. शनिवारी पिंपळ वृक्षाला जल अर्पण करा. श्रावणातल्या सोमवार आणि शनिवारी अवश्य उपवास करा. हा आध्यात्मिक उपाय स्त्री आणि पुरुष कुणीही करू शकतात. मंडळी, या आध्यात्मिक साधना आणि उपासना आपलं आत्मबळ आपलं मानसिक बळ वाढवायला मदत करत असतात. जीवनामध्ये निर्माण झालेल्या वाईट प्रसंगाला धैर्याने तोंड द्यायला मदत करतात. हा कुठलाही चमत्कार नाहीये की मंत्र म्हटल्यानंतर मला फायदा मिळेल, तर निसर्गाच्या शक्तीशी एकरूपता साधण्याचा एक प्रयत्न आहे. मंडळी, म्हणूनच आपण लक्ष्मी उपासना आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी करतो, लक्ष्मी स्थिर करण्यासाठी करतो. तर दत्त महाराजांची उपासना जीवनातले कष्ट आणि नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी करतो. आणि अशाच विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना मंत्रपाठ करण्यासाठी आपण नेहमीप्रमाणे भेटत आहोत ज्योतिष कट्ट्याच्या वतीने नृसिंहवाडी या ठिकाणी. या फेब्रुवारी महिन्यात 21, 22, 23 वार शुक्रवार शनिवार रविवार 2025 माघ महिन्याचं अवचित्त साधन धार्मिक कार्यक्रमाचं आम्ही अतिशय सुंदर असं आयोजन केलेलं आहे. आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून याबद्दलची संपूर्ण माहिती घ्यावी आणि त्यानंतर आपली नाव नोंदणी अवश्य करावी. पुन्हा एकदा संपर्क नंबर सांगतो 9892156163. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने धर्म कार्याला हातभार लावावा म्हणून विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवलं जाईल. त्याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा सुद्धा 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, अन्नपूर्णा यंत्र ही सुद्धा आपल्याला मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच मंडळी, आम्ही घेऊन आलेलो आहे हे पितळेचं अतिशय सुंदर असं धूपदीप पात्र. यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत. एकामध्ये रोज सकाळ संध्याकाळ कापूर, त्याबरोबर एक लवंग, तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचं वात असे 2 अग्नी प्रज्वलित करून प्रदक्षिणा मार्गाने डाव्या हाताने घंटानाद करत उजव्या हाताने हा अग्नी आपल्या संपूर्ण वास्तूला दाखवावा. त्यावेळी एखादा सुंदर मंत्रपाठ सुरू ठेवावा. त्यामुळे वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढायला तर मदत होते, पण वास्तूतले दोष निराकरण करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी साधा सोपा उपाय. मंडळी, आपल्याला हे पात्र मागवायचं असेल तर माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घेऊ शकता. मंडळी, अशी आहे कुंभ राशीची 7.5 शेवटच्या कालखंडामध्ये कशी राहील याबद्दलची माहिती. तर विषय कसा वाटला आवर्जून कळवा. 7.5चे 3ही व्हिडिओ आपण प्रकाशित केलेले आहेत. याच्या आधीचे 2 व्हिडिओ ते म्हणजे मेष राशीला सुरू होणारी 7.5 आणि मीन राशीला सुरू असलेली 7.5 आणि आत्ताची कुंभ 7.5. मंडळी, आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा. कळावी लोभाय असावा. धन्यवाद.